नवनाथ वाघ महाराजांच्या त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांना मारला जात. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता त्याचा प्रचंड त्याला मारला. त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागलं. ते सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो. आता मला काही घेणं नाही बोलण्याचं. आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही. शेवटी 9 जजेस ज्या सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला. तर विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही. पुन्हा शिवायशाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्ता मारामाऱ्या करायच्या नाही. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारला जाते. नवनाथ वाघ महाराजांच्या त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता त्याचा प्रचंड त्याला मारला. त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागलं. ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे, आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहे, राजकारणी आहे. ठीक आहे, काही बोलतात ते. विखेंनी आमदारांची भेट घेतली तशी या मुद्द्यावर तुम्ही आवाज उठवता, तुमची पण भेट घेऊन तुमची पण बाजू जाणून घेणं अपेक्षित होतं. कोणाची? विखेंनी तुमची सुद्धा भेट घेतली असती तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू त्यांना सांगितली असती. ही बाजू सगळं सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो, आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले, जे आहे हिअरिंग पहिली, आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, असं त्या आमच्या जे आमचं ॲफिडेव्हिट होती आपली त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे, ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो, काय अडचण आहे. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची, कारण आमचे समाज गरीब आहे, पैशानं गरीब आहे, शिक्षणाने गरीब आहेत, मागास प्रचंड आहेत, आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. अशी काही कोणाची जर अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की छगन भुजबळ 35 वर्षाच्यासाठी लढतोय, तो लढेल. आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत, त्या सुद्धा आता बोलायला लागतील.